नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहा पहिला प्रश्न, कंपेअर दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. येथे आपल्याला 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत, ते कंपेअर करायचे आहेत आपल्याला जनरल फॉर्मला. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आपल्याला माहीत आहे, ax² + bx + c = 0. आता याला कंपेअर करायचे आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत ए बी सीच्या. पहा या इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू काय असेल, बीची काय असेल आणि सीची काय असेल. पहा पहिलं इक्वेशन x² - 7x + 5 = 0. हे इक्वेशन आपल्याला कंपेअर करायचे जनरल फॉर्मला. जनरल फॉर्म हा आहे. पहा हे इक्वेशन कंपेअर करायचं इक्वेशन आहे x² - 7x + 5 = 0. याप्रमाणे इक्वेशन आहे. पहा आपण कंपेअर केलं, येथे x² आहे, येथे x² आहे. येथे एची व्हॅल्यू येथे काय येणार आहे, नंबर काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू 1 आहे. पहा येथे x आहे, येथे x आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू येथे किती आहे, -7 आहे. पहा साईन सहित लिहायचे आहेत आपल्याला -7 आणि सीची व्हॅल्यू येथे किती आहे, 5 आहे. c = 5. याचा आन्सर कसं लिहिणार आपण. पहा सोल्युशन. पहा पहिलं इक्वेशन x² - 7x + 5 = 0. कंपेअर धिस इक्वेशन. हे इक्वेशन आपण कंपेअर करणार आहोत ax² + bx + c = 0. वी गेट a = पहा एची व्हॅल्यू येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. बीची व्हॅल्यू -7 आहे आणि c = 5. दुसरं इक्वेशन 2m² 5m - 5 आहे. पहा यावरून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा इक्वेशन कसं आहे, 2m² = 5m - 5. आता आपल्याला हे इक्वेशन या फॉर्ममध्ये तयार करता येईल, बरोबर आहे. 2m², यालाच आपण असं लिहू शकतो, हे 5m या साईडला आणले आपण तर -5m होतील आणि हा कॉन्स्टंट या साईडला आणला आपण तर +5 होईल, बरोबर आहे. हेच इक्वेशन आहे, आपण या इक्वेशनला या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. पहा आता यावरून एची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 2 मिळेल. बीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, पहा बीची व्हॅल्यू -5 आणि सीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 5, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू -5 आणि सीची व्हॅल्यू 5. पहा दिलेलं इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये आहे, तर आपण 2m² - 5m आणि +5 = 0 असं लिहिता येते, बरोबर आपल्याला. तर हे इक्वेशन आपण काय करू, कंपेअर करू या इक्वेशनला जनरल फॉर्मला ax² + bx + c. कंपेअर धिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. वी गेट. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण त्याला अरेंज केलेलं आहे. तर वी गेट एची व्हॅल्यू 2 मिळेल, a = 2, b = -5, c = 5. पहा तिसरं इक्वेशन y² = 7y आहे. पहा y² = 7y आहे. याला आपण असं लिहू शकतो, y² ही टर्म आपण या साईडला आणणार -7y. आता कॉन्स्टंट नाही आहे, इथे सीची व्हॅल्यू आपण 0 घेऊ, = 0. यालाच आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. तिसरं इक्वेशन कसं आहे आपल्याला, y² = 7y. देअरफॉर y² - 7y + 0 = 0. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता हे इक्वेशन कंपेअर करू आपण ax² + bx + c = 0. तर आपल्याला एची व्हॅल्यू 1 मिळेल, बीची व्हॅल्यू -7 आणि सीची व्हॅल्यू 0, बरोबर आहे. वी गेट a = 1, b = -7, c = 0.
नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला यूज करून हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आपल्याला. एक्सचे रूट काय आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. पहा जनरल फॉर्म आपल्याला माहीत आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. यामध्ये पहा एक्सची व्हॅल्यू काय असते, फॉर्म्युला आहे आपल्याकडे मायनस बी येथे प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. पहा यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. त्याप्रमाणे येथे पण आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत आणि नंतर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन, हे दिलेलं इक्वेशन आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. याला आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ, याला कम्पेअर करू जनरल फॉर्मला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट, आपल्याला काय मिळेल, ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतील. एची व्हॅल्यू येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बीची व्हॅल्यू 6 आहे आणि सीची व्हॅल्यू 5 आहे. बरोबर आहे, सीची व्हॅल्यू 5 आहे. पहा आपल्याला फॉर्म्युला हा आहे, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला हा आहे. येथे प्लस और मायनस आहे म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील. तर आपल्याला प्रथम आपण काय करू, बी स्क्वेअर मायनस 4ac हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी आपण प्रथम ही व्हॅल्यू काढून घेऊ, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. बीचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 6चा स्क्वेअर मायनस 4a म्हणजे 1 मल्टिप्लिकेशन आहे आणि c म्हणजे 5. 4 1 आणि 5 यांचा मल्टिप्लिकेशन, ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला. 36 होतील, मायनस साईन हे 20 होतील. बरोबर आहे. 36मधून 20 गेले 16 येईल. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 16 मिळाली. बरोबर आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 16. नाऊ युजिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला कसा आहे, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. पहा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. बी स्क्वेअर मायनस 4ac ही पण व्हॅल्यू काढलेली आहे आपण. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. मायनस बीची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 6 आहे, इथे प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे 16. बरोबर आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 16 आणि अपॉन 2a. एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 2 × 1. बरोबर आहे, एच्या ऐवजी 1 पुट केलेलं आहे आपण. आता हे सॉल्व करू आपण. मायनस 6 प्लस और मायनस 16चं स्क्वेअर रूट 4 होईल. बरोबर आहे, आणि अपॉन 2 × 1 2 होईल. देअरफॉर एक्स इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली, परंतु येथे प्लस आणि मायनस आहेत म्हणजे एकदा प्लस घेऊ आपण आणि एकदा मायनस घेऊ. देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 6, एकदा प्लस घेऊ आपण 4 आणि अपॉन 2. बरोबर आहे, आणि एकदा दुसरी व्हॅल्यू घेऊ आपण ऑर एक्स इक्वल टू, आता प्लस घेतली आता मायनस घेऊ, मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. एकदा प्लस एकदा मायनस, दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता हे सॉल्व करू. मायनस 6 प्लस 4 मायनस 2 अपॉन 2 और एक्स इक्वल टू मायनस 10 होतील अपॉन 2. देअरफॉर एक्स इक्वल टू 2 ने डिवाइड करू मायनस 1 होईल. बरोबर आहे, ही एक व्हॅल्यू मिळेल. और एक्स इक्वल टू 2 ने डिवाइड केल्यानंतर मायनस 5 ही एक व्हॅल्यू मिळेल. येथे लिहिणार आपण देअरफॉर एक्सची व्हॅल्यू मायनस 1 एक मिळाली आपल्याला आणि दुसरी मायनस 5. आर दी रूट्स म्हणजे सोल्युशन, आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न, इक्वेशन हे आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन,
दिलेलं इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0 हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ आपण जनरल फॉर्मला कम्पेअर करू. जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट a ची व्हॅल्यू किती मिळेल 1, b ची व्हॅल्यू -3. b ची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, a ची व्हॅल्यू म्हणजे स्क्वेअरच्या टर्मचा कोइफिशियंट आणि हा कॉन्स्टंट, आणि c ची व्हॅल्यू -2. आता आपण काय करू, ही व्हॅल्यू काढून घेऊ बी स्क्वेअर मायनस 4ac, कारण कॅल्क्युलेशनला आपल्याला सोपं जाईल, कारण ती टर्म आपली कशी स्क्वेअर रूटमध्ये आहे. म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. बी स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर करायचा आहे, -4, a ची व्हॅल्यू 1 आहे आणि c ची व्हॅल्यू -2 आहे. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, ह्या 3 नंबरमध्ये एकाला मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, बरोबर आहे. पहा म्हणजे आपल्याला काय मिळेल, -3चा स्क्वेअर प्लस 9 होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल, 4 × 2 8 होतील, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 8 + 9 म्हणजे 17, बरोबर आहे. पहा नाऊ युजिंग फॉर्म्युला, हे इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला आहे x इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू पहा -b, येथे आपल्याला b ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, बरोबर आहे, आणि फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, म्हणजे हा मायनस आणि b ची व्हॅल्यू किती -3 आहे, बरोबर आहे, आणि हे प्लस ऑर मायनस ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac 17 आलेली आहे, आणि अपॉन 2a, a ची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे, 1. पहा देअरफॉर x इक्वल टू मायनस मायनस प्लस 3 होतील, हे प्लस ऑर मायनस हे पहा 17 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट निघणार नाही. जर येथे 16 असते तर याचं स्क्वेअर रूट 4 आलं असतं, बरोबर आहे. 9 असते तर स्क्वेअर रूट 3 आलं असतं, याचं 4 आलं असतं, स्क्वेअर रूटमध्ये 25 आले असते. पहा 25, 16, 9 हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत, त्यांचं स्क्वेअर रूट आपण घेऊ शकतो. याचं 5 येईल, याचं 3 येईल, याचं 4 येईल, परंतु 17 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्यामुळे आपण नंबर असाच राहू देऊ, आणि अपॉन 2 × 1 2. आता दोन व्हॅल्यू आपल्याला काढता येतील, सेपरेट सेपरेट करू आपण. पहा देअरफॉर x इक्वल टू काय होईल, एकदा प्लस घेऊ आपण 2, और एकदा मायनस घेऊ, x इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2. पहा इथलं साईन चेंज करा, हे साईन आपल्याला चेंज करायचे, एकदा प्लस आणि एकदा मायनस. येथे प्लस घेऊन येथे मायनस करायचं नाही आपल्याला, येथे प्लस घेऊन ही टर्म लिहिणार आपण, आणि नंतर मायनस घेऊन पुन्हा ही टर्म लिहिणार आपण. ही एक आपली व्हॅल्यू मिळेल आणि ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. येथे लिहिणार आपण 3 + √17 अपॉन 2 अँड 3 मायनस √17 अपॉन 2 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पहा तिसरं इक्वेशन आपल्याला एमच्या व्हेरिएबलमध्ये आहे, म्हणजे आपल्याला येथे एक्स ऐवजी एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दिलेलं इक्वेशन 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0, हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट आपल्याला a b c च्या व्हॅल्यू मिळतील. a इक्वल टू 3, b इक्वल टू 2 आणि c इक्वल टू -7. a b c च्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. आता आपण b स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू काढू. b स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू -7. पहा हे काय होईल, 4 होतील, मायनस आहे, येथे मायनस आहे, मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मायनस प्लस होईल. 4 × 3 12, 12 × 7 84, दोघांची ॲडिशन 88 येईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची.
आता बाय युजिंग फॉर्म्युला किंवा नाऊ बाय युजिंग फॉर्म्युला आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. म्हणजे एक्स ऐवजी आपण एम घेतलेला आहे. एम इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. हे मायनस बीची व्हॅल्यू 2 आहे प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू आपण 88 काढलेली आहे, म्हणजे अंडर रूट 88 आणि अपॉन 2 एची व्हॅल्यू 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण -2 प्लस ऑर मायनस येथे 88 आहेत, म्हणजे 88 या नंबरमध्ये एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर ॲडजस्ट करता येईल का आपल्याला. असं लिहू शकतो आपण 4 × 22, बरोबर आहे. 88 कारण 4चं स्क्वेअर रूट निघेल, बरोबर आहे. म्हणजे 4 जर स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 2 होतील आणि हे 22 असेच राहतील, बरोबर आहे. 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि हे स्क्वेअर रूटमध्ये राहतील 22. याला आपण असं लिहू शकतो 4 × 22 आणि अपॉन 6, बरोबर आहे. इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस हे 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि हे ॲज इट इज राहतील आणि हे 6. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला एमची. देअरफॉर एम इक्वल टू येथे 2 आहेत, येथे 2 आहेत आणि येथे 6 आहेत, म्हणजे 2 आपण डिवाईड करू शकतो, बरोबर आहे. या 2ला या 2ला आणि 6ला, म्हणजे आपण येथे 2 कॉमन काढणार. 2 जर कॉमन काढले आपण, 2 कॉमन काढल्यामुळे येथे -1 होईल, बरोबर आहे. कारण 2ने 2ला डिवाईड केलं आपण -1, हे प्लस ऑर मायनस येथे 2ने डिवाईड केलं कॅन्सल होतील 2, फक्त येथे 22 राहतील, बरोबर आहे. आणि अपॉन 6 आहेत इक्वल टू येथे ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 2, म्हणजे आपण 2ने हे कॅन्सल करू शकतो 6, बरोबर आहे. म्हणजे -1 प्लस ऑर मायनस आणि अपॉन हे 3 होतील, बरोबर आहे. देअरफॉर एम इक्वल टू म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. देअरफॉर एम इक्वल टू एकदा प्लस व्हॅल्यू आणि एकदा मायनस व्हॅल्यू, ऑर एम इक्वल टू -1 आणि हे मायनस. इथे प्लस आणि मायनस 2 आहेत, प्लस आणि मायनस, त्यामुळे एकदा प्लस घेतलेला आहे आपण. या प्लस मायनस ऐवजी एकदा इथे प्लस घेतलेले आहेत आपण आणि एकदा हे मायनस घेतलेले आहेत, बरोबर आहे. √22 आणि अपॉन 3 या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, बरोबर आहे. दिलेलं इक्वेशन आपल्याला एमच्या व्हेरिएबलमध्ये असल्यामुळे आपण येथे एम इक्वल टू लिहिलेलं आहे. जर एक्स असेल तर एक्स इक्वल टू याप्रमाणे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. नाहीतर येथे इक्वेशन एमच्या व्हेरिएबलमध्ये असेल आणि तुम्ही येथे एक्स इक्वल टू असं लिहिताल, म्हणजे आपल्याला इथे शेवटी एक्सच्या व्हॅल्यू मिळतील, परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे, एमच्या व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. नेक्स्ट चौथा प्रश्न, सोल्युशन. दिलेलं इक्वेशन 5m² - 4m - 2 = 0. हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्मला कंपेअर करू. ax² + bx + c = 0. वी गेट आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतील. वी गेट a इक्वल टू एची व्हॅल्यू 5 मिळेल, बीची व्हॅल्यू -4 मिळेल आणि सीची व्हॅल्यू -2 मिळेल, बरोबर आहे. व्हॅल्यू काढायची आपल्याला b² - 4ac ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. b² - 4ac. b² म्हणजे -4चा स्क्वेअर -4, एची व्हॅल्यू येथे 5 आहे, इंटू 5 आणि इंटू सीची व्हॅल्यू -2 आहे. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, -4चा स्क्वेअर + 16 होईल. येथे मायनस, येथे मायनस, मायनस मायनस प्लस होईल, हे होतील 20 आणि हे 2 म्हणजे 40 होतील, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 56. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला b² - 4ac. आता बाय फॉर्म्युला आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची नाही, येथे एमची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. म्हणजे एक्स ऐवजी आपण एम घेऊ. -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac आणि अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. बीची व्हॅल्यू आपल्याला मायनसमध्ये आहे,
परंतु येथेच फॉर्म्युल्यामध्ये पहिला मायनस आहे, म्हणजे मायनस आणि बीची व्हॅल्यू -4 आहे. येथे -4 हे प्लस ऑर मायनस ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे 56 आणि आपण 2a याची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे 2 × 5 हे सॉल्व करू. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे +4 होतील. हे प्लस ऑर मायनस 56 आहे नंबर. याला आपल्याला एखादा नंबर असा ॲडजस्ट करता येईल का, परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढा आला पाहिजे. आपण असं करू शकतो 4 × 14 म्हणजे काय होईल, 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे म्हणजे आपल्याला 4ला बाहेर घेता येईल. बाहेर आली तर 2 होतील, बरोबर आहे. 2√14 बरोबर आहे. 2√14 म्हणजे काय, √56. याच नंबरला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, 2√14 आणि आपण 10 होतील. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला एमची, बरोबर आहे. येथे 4 आहे, येथे 2 आहे, दोन टर्म वेगवेगळ्या आहेत. आपण 2 कॉमन काढू. देअरफॉर m = 2 जर कॉमन काढले तर येथे काय राहील, 2ने डिवाइड केल्यावर इथे 2 राहील. येथे प्लस ऑर मायनस 2ने डिवाइड केलं हे 2 कॅन्सल होतील म्हणजे √14 आणि आपण 10 आहेत, बरोबर आहे. आता येथे मल्टिप्लिकेशन आहे, ही टर्म आणि हे 2 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे 2ने आपल्याला 10 डिवाइड करता येतील. 2ने 10 डिवाइड केले इथे 5 राहील, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2 + ऑर मायनस √14 आणि आपण 5. यावरून आपल्याला एमच्या 2 व्हॅल्यू मिळतील. देअरफॉर m = एकदा प्लसची व्हॅल्यू घेऊ आपण आणि एकदा मायनसची घेऊ. ऑर m = 2 - √14 आपण 5. एकदा प्लस एकदा मायनस, या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. इथे लिहिणार आपण 2 + √14 5 and 2 - √14 5 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट पाचवा प्रश्न. सोल्युशन. दिलेले इक्वेशन y² + 1/3y आहे. हे 2 आपण या साईडला आणू. -2 = 0. येथे 1/3 आहे. जर हा 3 कॅन्सल करायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन सोपं जाईल आपल्याला कॅल्क्युलेशन करायला. मल्टिप्लाइंग बाय 3 बोथ साइड्स. पहा 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3y² होतील. 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. 1/3ला 3ने मल्टिप्लाय केलं हे 3 कॅन्सल होतील, फक्त y राहील, बरोबर आहे. म्हणजे y आणि मायनस 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे -6 होतील आणि इकडे 3ने मल्टिप्लाय केलं 0च येईल. पहा या टाईपचं इक्वेशन आहे. आता हे कम्पेअर करू आपण ax² + bx + c ला. धिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0 वी गेट. आपल्याला a ची व्हॅल्यू येथे 3 मिळेल, b ची व्हॅल्यू 1 मिळेल आणि c ची व्हॅल्यू -6 मिळेल, बरोबर आहे. आता आपण काय करू, b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. b² - 4ac. b² म्हणजे 1² -4, a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू -6. 1चा स्क्वेअर 1, मायनस मायनस प्लस होतील. 4 × 3 12 आणि 12 × 6 म्हणजे 72. दोघांची ॲडिशन येणार आहे 73. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला b² - 4ac ची, बरोबर आहे. आता फॉर्म्युला यूज करू आपण. फॉर्म्युला आपला x = परंतु येथे इक्वेशन xच्या व्हेरिएबलमध्ये आहे का, नाही आहे, yच्या व्हेरिएबलमध्ये आहे. म्हणजे y = आपण लिहिणार -b + ऑर मायनस b² - 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करू. पहा -b ची व्हॅल्यू आता आपल्याला b ची व्हॅल्यू 1 आहे
म्हणजे -1 प्लस ऑर मायनस b² - 4ac ही व्हॅल्यू 73 आलेली आहे आणि अपॉन 2a, ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 2 × 3 हे काय होईल -1 प्लस ऑर मायनस √73 आणि अपॉन 6. 73चे आपल्याला काही फॅक्टर इथे काढता येणार नाहीत म्हणजे -1 प्लस 73 ही व्हॅल्यू मिळेल yची, बरोबर आहे. आता दोन व्हॅल्यू आपण सेपरेट करू. देअरफॉर y इक्वल टू, एकदा प्लस घेऊ आपण, yची ही व्हॅल्यू आलेली आहे, yच्या दोन व्हॅल्यू आपण सेपरेट करू. -1 प्लस आणि अपॉन 6 ही एक व्हॅल्यू मिळेल. ऑर y इक्वल टू -1 इथे मायनस √73 अपॉन 6. या दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. दीज आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. नेक्स्ट सहावा प्रश्न, सोल्युशन. दिलेलं इक्वेशन 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0 हे इक्वेशन आपण कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट, आपल्याला a b c च्या व्हॅल्यू मिळतील. a इक्वल टू 5, b इक्वल टू 13, c इक्वल टू 8. आता नाऊ आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढू. b² - 4ac, b² म्हणजे 13चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 5 आहे 4 × 5 आणि c ची व्हॅल्यू 8 आहे 4 × 5 × 8. 13चा स्क्वेअर 169, 4 × 5 20 होतील आणि 20 × 8 म्हणजे 160. दोघांची सबट्रॅक्शन 9 येईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला b² - 4ac ची. ही व्हॅल्यू मिळाली. आता फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला कोणता आहे, x इक्वल टू, आपल्याला येथे x व्हेरिएबल आहे, x इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर x इक्वल टू b ची व्हॅल्यू 13 आहे प्लस ऑर मायनस b² - 4ac ही व्हॅल्यू आपण 9 काढलेली आहे आणि अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आपण 5 काढलेली आहे. देअरफॉर x इक्वल टू -13 हे प्लस ऑर मायनस 9चं स्क्वेअर रूट 3 आहे आणि अपॉन 5 × 2 10 होतील, बरोबर आहे. आता एक्सच्या दोन व्हॅल्यू आपण सेपरेट करू. देअरफॉर x इक्वल टू काय मिळेल -13 एकदा प्लस घेऊ आपण, +3 घेऊत आणि अपॉन 10 आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल. ऑर x इक्वल टू -13 एकदा मायनस घेऊ आपण आणि अपॉन 10. देअरफॉर x इक्वल टू -13 + 3 म्हणजे -10 होतील आणि अपॉन 10. ऑर x इक्वल टू -13 - 3 म्हणजे -16 होतील अपॉन 10. अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. 10 कॅन्सल होतील म्हणजे -1. और x इक्वल टू दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू म्हणजे -8/5 होईल, बरोबर आहे. एक्सची ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला आणि ही एक मिळेल. देअरफॉर -1 and -8/5 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट तिसरा प्रश्न, विथ दी हेल्प ऑफ दी फ्लो चार्ट. येथे आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे. या फ्लो चार्टचा वापर करून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आपण आतापर्यंत ज्या प्रोसेस वापरलेल्या आहेत त्याच प्रोसेस आहेत. प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ही स्टेप वापरायची आहे. सपोज ही हिंट 1 आहे किंवा स्टेप 1, हिंट 1. येथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, हे दोन इक्वेशन कंपेअर करा आणि त्यावरून ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. येथे लिहिणार आपण x² + 2 √3x + 3 = 0 कंपेअरिंग
comparing with ax square plus bx plus c equal to 0 we get. या स्टेपमध्ये आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. एची व्हॅल्यू कम्पेअर करू हे दोन इक्वेशन. पहा एची व्हॅल्यू येते काय आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. बीची व्हॅल्यू किती आहे, बीची व्हॅल्यू 2√3 आहे. आणि सीची व्हॅल्यू पहा सीची व्हॅल्यू 3 आहे. आता नंतर पहा स्टेप 2 काय आहे, आपल्याला ही हिंट दिलेली आहे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. हिंट 2 येथे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू किती मिळेल. बीची व्हॅल्यू काढलेली आपण 2√3 आहे. 2√3 याचा स्क्वेअर आहे आणि मायनस 4 एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1 आणि सीची व्हॅल्यू आहे 3. पहा आता 2चा स्क्वेअर 4 होईल आणि √3चा स्क्वेअर फक्त 3चा असतो, बरोबर आहे. आणि मायनस 4 × 3 12. पहा हे किती होतील 12 मायनस 12 इक्वल टू 0. ही व्हॅल्यू काढली आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची. आता येथे आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे, राईट फॉर्म्युला. पहा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. फॉर्म्युला कसा आहे, हिंट 3 ही तिसरी हिंट आहे आपल्याला. फॉर्म्युला x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. पहा आता हिंट 4 चौथी हिंट काय आपल्याला फ्लो चार्टमध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू येथे पुट करायच्यात आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आणि एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. पहा फॉर्म्युला कसा आहे आपला, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पहा इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू पुट करू आपण. बीची व्हॅल्यू 2√3 आहे, सीची 3 आहे आणि एची 1 आहे. बीची व्हॅल्यू 2√3 आहे प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे, बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, फक्त 0 येईल, बरोबर आहे. आणि 2a एची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 1 आहे. पहा हे काय होतील 2√3 हे प्लस ऑर मायनस 0चं स्क्वेअर रूट 0 आणि 2 × 1 2. पहा देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 2√3 अपॉन 2 प्लस 0. एक प्लसची मिळेल आणि दुसरी काय मिळेल, ऑर एक्स इक्वल टू 2√3 मायनस 0 अपॉन 2. एकदा प्लस एकदा मायनस, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू पहा हे 2 कॅन्सल होतील. हा 0 म्हणजे प्लस 0 लिहिण्याची गरज नाही आणि मायनस 0 लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मायनस 2√3 अपॉन 2 ऑर देअरफॉर एक्स इक्वल टू हे 2 कॅन्सल होतील म्हणजे मायनस √3, बरोबर आहे. ऑर हे 2 कॅन्सल होतील म्हणजे मायनस √3. एक्स इक्वल टू मायनस √3 म्हणजे आपल्याला मायनस √3 हे दोन्ही पण व्हॅल्यू आपल्या सेम आलेले आहेत आणि मायनस √3 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.